everyone, welcome to my channel English with Curly Komal, and the topic for today's video is, as you can see, question tag. Okay, this topic is a very important topic in English grammar. You have this topic, question tag, at school level, at college level, and also people who are appearing for UPSC MPSC exam. Yes, and that's why it's a very important topic. It may be difficult, but it is very simple to understand. I have made it simple by a table. I have made a contraction table. So if you want to see the contraction table, continue watching the video. हो स्टुडंट्स, हा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे. थोडा डिफिकल्ट आहे समजायला, पण जो टेबल मी बनवलेला आहे तो टेबल जर तुम्ही गो थ्रू केलात तर तुम्हाला हा टॉपिक अतिशय सोपा जाणार आहे समजायला. हा आणि कोणत्याही प्रकारचा प्रश्न क्वेश्चन टॅग मध्ये जर आला तर तुम्ही सहजरित्या तो सॉल्व्ह करणार आहात, ही गॅरंटी माझी. आणि जर तुम्हाला तो टेबल कोणता आहे तो पाहायचा असेल तर प्लीज हा कंटिन्यू करा व्हिडिओ पाहण्यासाठी. So let's continue with add a question tag. It is also called as tail tag or sometimes it is called as contraction form. हो स्टुडंट्स, ह्याला add a question tag म्हणतात, कधी कधी tail tag म्हणतात किंवा contraction form म्हणून पण म्हणतात. तर आपण बघूया पहिले त्याचं डेफिनेशन. क्वेश्चन टॅग्स आर शॉर्ट ॲडिशन टू सेंटेन्सेस आस्किंग फॉर ॲग्रीमेंट ऑर कन्फर्मेशन. ओके, सो क्वेश्चन टॅग काय आहेत तर शॉर्ट ॲडिशन आहे. दिलेल्या वाक्याच्या नंतर आपण एक छोटंसं ॲडिशन करतो आणि ते ॲडिशन कन्फर्मेशनसाठी किंवा ॲग्रीमेंटसाठी असतं. ठीक आहे. इट इज कॉमनली यूज इन कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशनमध्ये डे टू डे लाईफमध्ये आपण कन्फर्मेशन मागण्यासाठी किंवा ॲग्रीमेंट करण्यासाठी मान्य आहे की नाही हे बघण्यासाठी आपण क्वेश्चन टॅगचा वापर करतो. बेसिकली स्टुडंट्स टीचर्स बरोबर कन्व्हर्सेशन करताना क्वेश्चन टॅगचा वापर होतो, ऑफिस मीटिंग्समध्ये होतो किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण आपण क्वेश्चन टॅगचा सहजरित्या वापर करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 रूल्स त्याला फॉलो करायला लागतात. कोणते आहेत ते 4 रूल्स आपण बघूया. कॉपी द सब्जेक्ट टॉपिक और सेंटेन्स ॲज इट इज. दिलेला जो सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे किंवा जो दिलेला वाक्य आहे, सेंटेन्स आहे, त्याला जसं त्या तसं पहिले तर कॉपी करायचं. क्वेश्चन टॅग इज ऑलवेज यूज ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. क्वेश्चन टॅगचा वापर नेहमी वाक्याच्या एंडला, शेवटी होतो, विथ अ क्वेश्चन मार्क. आणि जसं नाव सांगितलंय क्वेश्चन टॅग म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला एंड करताना क्वेश्चन मार्क हा घालायचा आहे. कंपल्सरी तुम्हाला एंडला एक क्वेश्चन मार्क घालायचा आहे. ठीक आहे, तेव्हाच तो क्वेश्चन टॅग कंप्लीट होणार. द सब्जेक्ट ऑफ द क्वेश्चन टॅग इज ऑलवेज अ प्रोनाउन. जो कर्ता असतो, जो सब्जेक्ट असतो तो शेवटी जाऊन प्रोनाउन म्हणजे सब्जेक्ट ऑफ द क्वेश्चन टॅग इज ऑलवेज अ प्रोनाउन. ठीक आहे, म्हणजे जो दिलेला कर्ता असतो तो शेवटी आपल्याला त्याचं सर्वनाम करायचं असेल. ते कसं करायचं आपण वाक्यामध्ये डिटेल एक्झाम्पलमध्ये बघूया. 4th पॉइंट आहे, पुट अ कॉमा आफ्टर द सेंटेन्स अँड द शॉर्टेस्ट फॉर्म कॉन्ट्रॅक्शन फॉर्म NT, N, T. लास्टला तुम्हाला वाक्याच्या नंतर कॉमा घालायचा आहे आणि कॉन्ट्रॅक्शन फॉर्म लावायचं आहे, असं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म. ठीक आहे, आता मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन टेबल दाखवते. सो हा आहे क्वेश्चन टॅगचा कॉन्ट्रॅक्शन टेबल. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया हे काय मी दिले. हे आहेत हेल्पिंग वर्ब्स किंवा याला आपण मॉडल ऑक्झिलरीज ह्याला पण म्हणतो. याच्यात काही आहेत हेल्पिंग वर्ब, काही आहेत मॉडल ऑक्झिलरी. जसे कॅन, कुल्ड, शुल्ड हे झाले मॉडल ऑक्झिलरी. रेस्ट ऑल आहेत तुमचे हेल्पिंग वर्ब, सहाय्यक क्रियापदे. ठीक आहे. सो जर वाक्यामध्ये तुम्हाला ॲम दिसला तर आरंट लिहायचं आहे. इज असेल, इजंट शॉर्ट फॉर्म. इजंट म्हणजे इज नॉट, इज नॉटचं शॉर्ट फॉर्म आपण करतो. आर, आरंट. वॉज, वॉजंट. वेर, वेरंट. विल, वोंट. शॅल, शांट. हॅव, haven't, has, hasn't, had, hadn't. Can, जसं मी सांगितलं मॉडेल ऑक्झिलरी आहे. कॅन,
कांट. रिमेंबर स्टुडंट, इथे कांट लिहिताना CANT, कांट एकदाच एन लिहायचंय, डबल एन लिहायचं नाहीये, नाहीतर रॉंग होणार. ठीक आहे. सो कॅन, कांट, कुल्ड, कुडंट, शुल्ड, शुडंट. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इम्पेरेटिव्ह वाक्य भेटतात, आज्ञार्थी वाक्य. जर प्रश्न आज्ञार्थी वाक्याचा असेल तुम्ही कॉन्ट्रॅक्शन लावणार विल यू. लेट्सचे वाक्य आले, सुरुवातीला लेट्स आलं तर एंड करणार शॅल वी. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स वर्ब वनचा वाक्य आला तर डोंट. सिम्पल प्रेझेंट टेन्स एस आणि ES. ओके, हे काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तेव्हा डझंट लावतो. सिम्पल पास्ट टेन्स वर्ब टू जर सेंटेन्स आला तर डिडंट आपण वाक्यामध्ये लावणार. हा टेबल मी इथे असाच ठेवते आणि तुम्हाला सेंटेन्सेस एक्सप्लेन करते. सो आपल्याला सेंटेन्सेस बघायचंय. पहिला टाईप आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स, म्हणजे दिलेलं वाक्य जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक वाक्य असतात. जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात तेव्हा कॉन्ट्रॅक्शन आपला नेगेटिव्ह जातो. नेगेटिव्ह आपल्याला लिहायचंय, म्हणजे नॉटचं तुम्ही करणार आहात शॉर्ट फॉर्म असा. ठीक आहे. सो आपण वाक्य पहिले बघूया. आय एम लर्निंग इंग्लिश. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण बघत होतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स असतील तर नेगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन लागतं. नॉटचं शॉर्ट फॉर्म तुम्हाला लिहायचंय N, T. ठीक आहे. सो पहिलं वाक्य आहे आय एम लर्निंग इंग्लिश. हे वाक्य तुम्हाला वाचायचंय, त्याच्यामध्ये कर्ता बघायचंय, कोणाविषयी बोलतोय. आय झाला सब्जेक्ट, एम तुमचा आहे हेल्पिंग वर्ब, रेस्ट ऑल दिस इज वर्ब अँड दिस इज युअर ऑब्जेक्ट. ह्याची फोड तुम्हाला पहिले करून घ्यायची आहे. आणि फर्स्ट रूल जसंच्या तसं वाक्य लिहायचं. सो उत्तर इकडे येणार आय एम लर्निंग इंग्लिश. क्वेश्चन जशाचा तसं कॉपी केलं. देन त्यांनी सांगितलंय कॉमा घालायचंय वाक्यानंतर. इथे फुल स्टॉप आहे क्वेश्चनमध्ये, आन्सरमध्ये कॉमा. आणि एमचं काय सांगितलंय कॉन्ट्रॅक्शन टेबल आरंट. सो आपण लिहिणार आरंट आय क्वेश्चन मार्क घालून एंड करायचंय. आय एम लर्निंग इंग्लिश क्वेश्चन कॉमा आरंट. कशावरती आलंय कॉन्ट्रॅक्शन टेबलच्या हेल्पने. एम आलं की आरंट, एम आलं की एमेंट लिहायचं नाही, एम आलं की आरंट. आरंट आय जो प्रोनाऊन आहे तो तसाच्या तसा आलेला आहे, कारण वाक्यामध्ये प्रोनाऊन सर्वनामच दिलेलं आहे म्हणून आपण सर्वनामाचाच वापर करणार आहोत. ठीक आहे. जर इथे वाक्यामध्ये कर्ता असेल आणि एखाद्याचं नाव असेल, नाम असेल, नाऊन असेल तर त्याचं प्रोनाऊन होणार. सो लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. वी आर playing on ground. So first of all make the formations. We are talking about the subject. Are is again your helping verb. Playing is a verb. On the ground becomes your object. So now we just have to see the helping verb. Okay. हा जो जेवढा काही खेळ आहे हा सगळा हेल्पिंग वर्ब वरती आहे म्हणून मी तुम्हाला हा टेबल दिलेला आहे. जर तुम्ही हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आयडेंटिफाई करेक्ट केले तुमचे उत्तर ऑटोमॅटिकली करेक्ट आहे. ओके. सो आर काय सांगते आरंट. ओके. सो आपण वाक्य रूल प्रमाणे पुन्हा तसंच लिहिणार आहोत. वी आर प्लेइंग ऑन ग्राउंड. We are playing on ground, कॉमा फुल स्टॉप नाही कॉमा. आणि आपल्याला काय लिहायचंय आरचं काय सांगितलंय कॉन्ट्रॅक्शन टेबलच्या थ्रू आरंट वी. स्मॉल लेटरमध्ये लिहायचं. इथे कॅपिटल आहे इथे स्मॉल करायचं. कॉमा नंतर सगळे लेटर कॅपिटल येतात एक्सेप्ट आय. हा एक रूल लक्षात ठेवा. जे काही तुम्ही लिहिणार आहात कॉमाच्या नंतर ते सगळं काही स्मॉल लेटर लिहायचंय आणि क्वेश्चन मार्क घालायला विसरायचं नाही. फक्त आय असेल सिंगल लेटर आय,
सर्वनाम आय असेल तर तो कॅपिटल येणार, अदरवाईज एव्हरीथिंग इज स्मॉल. ओके. वी ॲज अ टीचर सी व्हॉट 4 थिंग्स. टीचर्स क्वेश्चन टॅगमध्ये 4 गोष्टी बघतात. पहिला लेटर कॅपिटल आहे की नाही, फुल कॉमा घातलाय की नाही, कॉन्ट्रॅक्शन नीट केलंय की नाही, प्रोनाऊन घातलंय की नाही आणि क्वेश्चन मार्क आहे की नाही. ह्या 4 गोष्टी जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तुम्हाला आम्ही हा आन्सर करेक्ट देतो. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, फर्स्ट लेटर कॅपिटल लिहिलाय की नाही, कॉमा दिलाय की नाही, कॉन्ट्रॅक्शन करेक्ट आहे का, प्रोनाऊन एक्झॅक्ट दिलाय का आणि क्वेश्चन मार्क आहे का. ह्या गोष्टी जर तुमच्या करेक्ट असतील तर तुमचं क्वेश्चन टॅग 101% करेक्ट आहे. ओके. आता आपण नेक्स्ट वाक्याकडे जाऊया. ही इज अ स्मार्ट बॉय. सो ही इकडे झाला करता, आपण ही त्या मुलाविषयी, तो स्मार्ट मुलगा आहे. इज हेल्पिंग वर्ब झाला, अ स्मार्ट बॉय तुमचा झाला ऑब्जेक्ट. हे तुम्हाला करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला पुढे खूप सोपं जाणार आहे. स्टेप बाय स्टेप जायचं आहे, घाई करायची नाही आहे. वाक्याचं पहिले SVO करून घ्यायचं, जसं त्या तसं वाक्य लिहायचं रूलप्रमाणे. ही इज अ स्मार्ट बॉय. वाक्य लिहून झाल्यानंतर कॉमा, इज अकॉर्डिंग टू द टेबल, इजचं झालं इजंट. इजंट ही, आता फर्स्ट लेटर कॅपिटल लिहिलंय पण कॉमा नंतर सगळं स्मॉल म्हणून स्मॉल लेटर H आणि क्वेश्चन मार्क. ही इज अ स्मार्ट बॉय, कॉमा, इजंट ही, क्वेश्चन मार्क. अंडरस्टूड. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. लीला इज अ गुड गर्ल. Leela is a girl. So here Leela is a subject, is a helping verb, a girl is a object. Okay. फोड केली आपण, त्याच्यानंतर आन्सर लिहूया. Leela is a girl, comma, isn't. हा, आता लीला ही मुलगी आहे, इज अ गर्ल, लीला ही मुलगी आहे म्हणून इजंट लीला लिहिणार नाही. रूल प्रमाणे लीला हे नाम आहे, नामाचं सर्वनाम करायचं आहे. मुलीसाठी आपण सर्वनाम टी, म्हणजेच इंग्लिशमध्ये गर्लसाठी आपण शी लिहितो. सो इजंट शी आपण लिहिणार. लीला इज अ गर्ल, सो प्रोनाउन विल बिकम शी. लीला इज अ गर्ल, इजंट शी. अंडरस्टूड. इफ देर इज अ नाउन, इट विल चेंज इट इनटू अ प्रोनाउन. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्सेस, नेगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण जे पाहिले ते पॉझिटिव्ह सेंटेन्सेस होते. पॉझिटिव्ह सेंटेन्सला नेगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन करायचं. नेगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पॉझिटिव्ह कॉन्ट्रॅक्शन करायचं. आणि बहुतेकदा तुम्हाला असे प्रश्न विचारतातच जेणेकरून थोडं कन्फ्यूज होता तुम्ही. ठीक आहे. इथे कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. गो स्लो, रीड द सेंटेन्स केअरफुली. पूर्ण सेंटेन्स वाचून घ्या, प्रॉपर त्याची SVO फोड करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कॉन्ट्रॅक्शन करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला इथे एक्झाम्पल्स देते, कॉन्सेप्ट क्लिअर होईल तुमचा. दे आर नॉट क्लेवर. ओके. वाक्य काय आहे? दे आर नॉट क्लेवर. सो इथे दे सब्जेक्ट आहे, दे म्हणजे ते. आर हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून एक्साइटेड होऊन जायचं नाही. आर सापडला, कॉन्ट्रॅक्शन केलं नाही. पुढे आपल्याला वाक्य आलंय नॉट. नॉट आपल्याला इंडिकेट करतोय. आर नॉट म्हणजे आरंट. ऑलरेडी वाक्य नेगेटिव्ह आहे. आर नॉट, आरंटच आहे हे. क्लेवर. ओके. सो आपण वाक्य सेम ॲज इट इज लिहिणार. दे आर नॉट clever. Write the sentence as it is. Put a comma after the sentence. Are not चा आता आपण हा जो नॉट आहे तो आपण रिमूव्ह करून टाकणार आहोत आणि आपण फक्त हेल्पिंग वर्ब लिहिणार आहोत. आर दे. स्मॉल लेटर्स, इथे कॅपिटल टी काढायचा, नंतर स्मॉल काढायचा आहे. क्वेश्चन मार्क. आर दे. आर नॉट म्हणजेच आरंट, वाक्यामध्येच आरंट आहे म्हणून आपण कॉन्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह देणार. नेगेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह कॉन्ट्रॅक्शन. ओके. नाउ विल कम टू द नेक्स्ट सेंटेन्स. आय एम नॉट वेल. आय सब्जेक्ट, एम इज योर हेल्पिंग वर्ब, नॉट इज मेकिंग द सेंटेन्स नेगेटिव्ह,
well object. Okay, so now let's write the sentence as it is. I am not well, कॉमा एम नॉट म्हणजेच तुमचं आय एम नॉट. ठीक आहे, सो इथे एम साठी आरंट सांगितलेलं आहे. सो आरंट न वापरता आपण वापरणार आहोत आर आय. ओके, मी हा पर्पसली दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिसला हेल्प होईल. आय एम नॉट वेल, आर आय. एम नॉट म्हणजेच आरंट आहे, आर आय. ओके, नाउ लेट्स कम टू द नेक्स्ट वन. It is an impossible task. Okay, it is an impossible task. Task म्हणजे काम. Subject, helping verb, impossible शब्द आहे. शब्द आहे impossible. त्याच्यामध्ये im जो आहे तो नेगेटिव्ह आहे. im काय सांगतोय? नॉट पॉसिबल. इम्पॉसिबलचा अर्थ काय आहे? नॉट पॉसिबल. टास्क झाला ऑब्जेक्ट. So it is a not possible task किंवा it is an impossible task. वाक्य नेगेटिव्ह आहे, असा impossible पण तुम्हाला टाकणार. त्यामुळे you have to read the sentence slowly, carefully, try to understand. Don't be in a hurry to complete. Go slow, answer will be correct. It is an impossible task, कॉमा नॉट आहे त्यामुळे आपण कॉन्ट्रॅक्शन देणार आहोत. इज इट, पॉझिटिव्ह कॉन्ट्रॅक्शन. इज इट क्वेश्चन मार्क. बघा, इट इथे आय कॅपिटल आहे, इथे स्मॉल. आफ्टर कॉमा एव्हरीथिंग बिकम स्मॉल. नाउ नेक्स्ट इज नेक्स्ट सेंटेन्स. रोहन वॉज अनहॅपी. रोहन झाला सब्जेक्ट, वॉज इज युअर हेल्पिंग वर्ब. अनहॅपी मीन्स नॉट हॅपी. रोहन हॅपी नव्हता. ओके, सो इथे आपण वाक्य लिहिणार ॲज इट इज. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे अनहॅपी. रोहन वॉज अनहॅपी, कॉमा वॉज ही. रोहन मुलगा आहे म्हणून प्रोनाउन येणार ही. अंडरस्टूड? पॉझिटिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स समजलेत. आता आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊया, ते म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. सिम्पल आहेत सेंटेन्स समजायला. शॉर्ट सेंटेन्सेस असतात, त्याच्यामध्ये कर्ता नसतो. सब्जेक्ट इज मिसिंग. इट इज अन ऑर्डर और कमांड और सजेशन टू वन पर्सन और अ ग्रुप ऑफ अ पीपल. ओके, बट द सब्जेक्ट इज मिसिंग. डायरेक्टली दे हॅव गिवन द ऑर्डर. डायरेक्ट ऑर्डर दिलेली असते, करता ह्याच्यात नसतो. वाक्य ओळखण्याची एक सिंपल टेक्निक म्हणजे सर्वात आधी वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला वर्ब क्रियापद असतं. क्रियापदाने वाक्याला सुरुवात होते आणि मग तुमचं ऑब्जेक्ट असतं. आतापर्यंत आपण जेवढे वाक्य बघितले तर जी काही वाक्य सुरू झाले ती कर्त्याने सुरू झालेली आहेत. कर्ता क्रियापद कर्म ह्या रचनेने आहेत. SVO सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट ह्या रचनेने गेलेले आहेत. पण आता ह्याच्या पुढचे जे आहेत ते तुम्हाला बघायचे, ते म्हणजे तुमचे आहेत वर्ब. वर्बने सुरू होणार, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे, सो आपण वाक्य बघूया. गिव्ह मी युअर बुक. ओके, सो गिव्ह इज अ वर्ब. हे बाकी सगळं तुमचं ऑब्जेक्ट झालं. गिव्ह मी युअर बुक. आन्सर लिहूया आपण ॲज इट इज. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. गिव्ह मी युअर बुक, कॉमा आणि इम्पेरेटिव्हचं काय सांगितलंय? विल यू. ओके, सो यू विल राईट हिअर विल यू क्वेश्चन मार्क. गिव्ह मी युअर बुक, विल यू क्वेश्चन मार्क. ऑब्वियसली क्वेश्चन टॅग करतोय, क्वेश्चन मार्क आला पाहिजे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विल यू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्याला विल यूज येणार. नेक्स्ट बघा, डोंट टॉक. ओके, डोंट टॉक असं वाक्य झालेलं आहे. टॉक हा तुमचा वर्ब आहे. ठीक आहे, नकारात्मक वाक्य जरी असला तरी ही आज्ञा आहे. डोंट टॉक, बोलू नका. मग हे बोलू नका एका माणसाला असू शकतं किंवा ग्रुप ऑफ चिल्ड्रन्सला असू शकतं. डोंट टॉक. ओके, डायरेक्टली आज्ञा दिलेली आहे, इम्पेरेटिव्ह ऑर्डर दिलेले आहेत. सो विल राईट द सेंटेन्स ॲज इट इज. डोंट टॉक,
कॉमा विल यू इम्पेरेटिव्ह आहे, सो एंड करणार विल यू नी, डोंट टॉक कॉमा विल यू क्वेश्चन मार्क. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. सिट डाऊन क्विकली, खाली बसा पटकन. ओके, किंवा पटकन खाली बसा. सिट डाऊन क्विकली. सो सिट इज अ वर्ब, दिस इज योर ऑब्जेक्ट. So it can be for one person or a group of children. Okay, sit down quickly. Write the sentence as it is. Sit down quickly. I am also writing it quickly. Comma, imperative आहे, verb आहे, will you. Very very simple and easy. Only thing is you need to practice. Okay, next is follow me. पुन्हा इथे follow झाला, verb, object आहे इथे. Follow me. Write as it is, follow me, comma will you. Imperative is very very easy and simple to understand. Follow me, will you. Okay, so this completes imperative. Let's sentence. This is the most simple sentence to understand. सगळ्यात इझी हेच आहेत. लेट्सचे जे सेंटेन्स आहेत, म्हणजे वाक्याची सुरुवात जर लेटने झाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं. लेट्स डान्स टुगेदर. इथे बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये, लेट्स बघायचं आहे. मग इथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब आहे का नाही आहे, का तुमचं वर्ब कोणतं आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे की नाही, ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. जर आपल्याला वाक्याला सुरुवातीला लेट्स दिसलं, वाक्याची सुरुवात लेटने होत असेल तर डायरेक्टली तुम्ही एंड करणार आहात. लेट्स सेंटेन्स विल एंड विथ शॅल वी. लेट्स असेल तर शॅल वीने एंड करायचं. लेट्स दिसला, बाकी वाक्य जसे तर तसं लिहायचं, शॅल वी डायरेक्ट लिहायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स शॅल वी. लेट्स डान्स टुगेदर शॅल वी. ओके, सो मी इथे मुलांना शिकवताना जरा गमतीचा भाग म्हणून वापरते, जस्ट टू क्रॅक अ जोक अँड जस्ट टू रिमेंबर देम, की विशाल मुलाचं नाव आहे, त्याचं आपण उलटं करायचं, शॅल वी. विशालचं उलटं करायचं, शॅल वी. सो असं जरा गमतीने थोडं मुलांना शिकवलं तर त्यांना लक्षात राहतं. सो लेट्स असेल तर शॅल वी, विशालचं उलटं शॅल वी. ओके, सो लेट्स हॅव सम कॉफी. लेट्स हॅव सम कॉफी. लेट्सचं वाक्य आहे, पुढे बाकी काही बघायचं नाही आहे तुम्हाला, ॲज इट इज लिहायचं आहे. हां, पण लिहिताना मिस्टेक करू नका, स्पेलिंग मिस्टेक नका करू. लेट्स हॅव सम कॉफी, कॉमा शॅल वी. ओके, नेक्स्ट लेट्स स्टार्ट द डिनर. लेट्सचं वाक्य आहे, कॉपी द सेंटेन्स ॲज इट इज. लेट्स स्टार्ट द डिनर. लेट्स स्टार्ट द डिनर शॅल वी. ओके, नेक्स्ट लेट्स प्रोसीड. लेट्स आहे, लेट्स प्रोसीड म्हणजे पुढे जाऊया, लेट्स प्रोसीड. सो यू विल राईट लेट्स प्रोसीड, कॉमा शॅल वी. ओके, सो दिस इज लेट्स प्रोसीड, शॅल वी, लेट्स प्रोसीड, शॅल वी. नेक्स्ट द लास्ट टाईप, विदाउट हेल्पिंग वर्ब. हा टॉपिक जरा समजून घ्या मुलांनो, कारण इथे जरा गडबड होते. अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात जिथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब नाही आहेत आणि त्या टायमाला तुम्हाला थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. हेल्पिंग वर्ब आहात तर तुम्ही टेबलने तुम्ही लिहू शकता, पण जिथे हेल्पिंग वर्ब नाही आहे तिथे तुम्हाला मेन वर्ब असणार, मेन क्रियापद असणार. ठीक आहे, सो सेंटेन्स बघूया. सोहम ईट्स फ्रूट. सोहम झाला करता, सब्जेक्ट, ईट्स वर्ब आहे, वर्ब 1 म्हणजेच प्रेझेंट टेन्स. Okay, so we are seeing the last type of sentences when we have no helping verb, without helping verb. वाक्य अशी असतात जेव्हा हेल्पिंग वर्ब नसतात तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. आपण बघत होतो पहिला सेंटेन्स, सोहम ईट्स फ्रुट्स. सो इथे सोहम झाला सब्जेक्ट, वी आर टॉकिंग अबाउट सोहम. ईट्स वर्ब 1 आहे, फ्रूट झाले ऑब्जेक्ट, प्रेझेंट टेन्स आहे. सो इथे जेव्हा ईट्स आहे, ईट्स आहे, एस आहे, कोणाचं नाव आलं की ईट्स असतं, आय आणि व्ही मध्ये ईट लागतो. ठीक आहे, सो ईट्स आहे, एस वर्ब बरोबर एस आहे, म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स, एस आणि ईएस मी असं मार्क केलेलं आहे. सो तुम्ही लिहिणार आहात डझंट. ओके,
Soham eats fruits. Copy the sentence as it is, comma, doesn't. Soham is a boy, so you will write the pronoun he. Doesn't he? Remember, right? Doesn't he? Okay. Next, I read stories every night. I is a subject, read is verb 1. इथे एस नाहीये. I read. I reads नसतं. I read stories every day is your object. So I read. Read is verb 1. Tells you it's a present tense sentence. Okay. Present tense असेल फक्त एस नाहीये, so don't येणार. Okay. So you will write as it is. I read stories every night. Contraction table मध्ये read verb 1 present tense, verb 1 present tense, don't खाली लिहिते मी, don't I क्वेश्चन मार्क. मी पहिलेच सांगितलेलं की सिंगल लेटर आय प्रोनाउन आलं तर कॅपिटल येणार, अदरवाइज एव्हरीथिंग इज स्मॉल. सो डोंट आय. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी सॉ द स्नेक. शी इज अ सब्जेक्ट. वॉज इज वर्ब 2. सी सॉ क्रियापदाचं दुसरं रूप आहे भूतकाळातलं. द स्नेक ऑब्जेक्ट. सो यू विल राईट द सेंटेन्स ऍज इट इज. शी saw the snake, comma, was is verb 2, simple past tense. Okay, this is a past tense. Okay, so didn't, saw, verb 2 आला की didn't she question mark. Okay, she saw the snake. saw हे भूतकाळातले, so didn't she. Last बघूया सेंटेन्स. Mohini went to the market. Mohini is a subject. Mohini is a girl. Verb. Went is verb. Went म्हणजे गेली. Verb 2 भूतकाळातले. To the market becomes your object. So you will write the sentence as it is. Mohini went to the market, comma, went is past tense, verb 2, past tense. So you will write the answer. Didn't. Mohini is a girl, so you will write the pronoun she. Didn't she? Question mark. Mohini went to the market. Didn't she? Okay. I hope तुम्हाला हे समजलं असेल. आणि एवढंच नाहीये तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मी काही इथे प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे तुम्ही या कॉन्ट्रॅक्शन टेबलच्या हेल्पने तुम्ही करू शकता. कीप द कॉन्ट्रॅक्शन टेबल इन फ्रंट ऑफ यू. इफ यू वॉन्ट यू कॅन प्रिपेअर इट. ओके. प्रॅक्टिस इट अँड कॉन्सेप्ट समजलं असेल. जर तुम्हाला हे समजलंय तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.